साताऱ्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे संमेलन गीत लोकार्पण सोहळा. रणभेरी दिग्विजयाची ललकारी माय बोलीची औक्षण करण्या आज उजळली ज्योत ही राजधानीची. रणभेरी दिग्विजयाची ललकारी माय बोलीची. कविवर्य डॉक्टर विठ्ठल वाघ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा अतिशय मंगलमय वातावरणामध्ये प्राध्यापक मिलिंद जोशी, सौ सुनीता राजे पवार व श्री विनोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. श्री विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतामध्ये हे गीत बनवताना महाराष्ट्रातील थोर व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब या गीतामध्ये उमटावे अशी संकल्पना मांडली व ती गीताद्वारे प्रत्यक्षात पण आणली. आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा हे 1 ते 4 जानेवारीला साताऱ्यात संमेलन होतंय. 10 वर्षानंतर ते संमेलन 4 दिवस होणार आहे. हे संमेलन अतिशय देखणं आणि वेगळं व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून आजचं संमेलन गीत आम्ही तयार केलेलं आहे. हे संमेलन गीत होतं असताना ते साताऱ्याचं गीत असलं पाहिजे, ते भाषेचं गीत असलं पाहिजे, भाषेसाठी केलेल्या संघर्षाचं गीत असलं पाहिजे. आम्हाला राजधानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची 4थी राजधानी सातारा आहे आणि शेवटची राजधानी ही साताराच आहे. त्यामुळे राजधानीचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटावं असा विचार आम्ही त्यासाठी करत होतो. संमेलन गीत ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर रोमांच उभा राहील आणि मराठी विरुद्ध ज्या काही लढाया सुरू आहेत त्या सगळ्या लढाया आम्ही कसे जिंकू त्याचं प्रतिबिंब सुद्धा तुम्हाला ह्या गीतामध्ये उमटलेलं पाहायला मिळेल. आणि कृष्णेचे लोक हे यमुनेपर्यंत जाऊन कसा संघर्ष करतात मराठी भाषेसाठी त्याचंही प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिसेल. राजू मुळेंनीच गायकांची आणि गायिकेची निवड करण्यामध्ये भूमिका बजावली. त्या गायक आणि गायिकांनी सुद्धा उत्तम त्याला न्याय त्या गीताला दिलेला आहे. म्हणजे ऐकल्यानंतरच आपल्या जो सातारकर आहे आणि जो भाषेवर प्रेम करतो असा महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक हा आनंदून जाईल आणि त्याच्या अंगामध्ये एक उर्मी निर्माण होईल की आपणही भाषेसाठी लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. प्रसिद्ध कविवर्य विठ्ठल वाघ यांनी हे संमेलन गीत साताऱ्याच्या इतिहासाचं, शौर्याचं आणि निसर्गाचे प्रतिबिंब आहे असे नमूद केले. साहित्य संमेलन झालेली इतकी वर्ष झालेली 99 संमेलन त्यांची रूपरेखा, त्यांचं कार्य, त्यांचा विस्तार हा एक महासागरासारखा विस्तार असतो. 99 संमेलन त्याचा आढावा घ्यावा लागतो. दुसरा महासागर उभा असतो त्यात आता नुकतेच पोहून आलेले आहेत यशस्वीरित्या. संमेलन स्थळ त्याचा इतिहास, त्याची परंपरा, त्याचा भवताल या सगळ्यांना मुठीत पकडणं म्हणजे आता 2 समुद्र झाले. संमेलनाचा महासागर, संमेलनाचा आणि एक शहराचा महासागर. या 2 संमेलनांना पोहून पार करणं म्हणजे माणसाच्या, त्या कलावंताच्या मनगटात किती बळ लागतं हे लक्षात घ्या. मी या गीताला असं म्हणतो की या दोन्ही महासागरातून एक उंजळ घ्यायची आणि ते शब्दातून त्यात महासागराला अर्पण करायची. जसं आपण अर्घ्य अर्पण करतो तसं हे गीत म्हणजे या महासागरांना अर्पण केलेलं अर्घ्य आहे. अर्घ्य मला मराठीला जीवनाचे होऊन लावणे, देई डपावरी थाप बोले शाहिराची वाणी.
घाम गाळून लावितो बुक्का काळीचा कपाळी, तमाशाचा रंगणारा गातो पहाटे भुपाळी. राहे चोखया होऊन विठ्ठलाच्या पायरेशी, राहे चोखया होऊन विठ्ठलाच्या पायरेशी, माझा पुंडलिक ठेवी उभा विटेवरीच्याशी. मस्तानीच्या सोबतीच बाजी होऊन रंगतो, दुश्मनाच्या सुनेलाही आई म्हणून बंदितो. ही सगळी या लोकांची कृपा आहे. प्राध्यापक श्री मिलिंद जोशी यांची या गीताचं कौतुक करताना हे गीत म्हणजे सातारच्या मातीचे सुगंध घेऊन आले आहे व ते संपूर्ण महाराष्ट्राला आपलेसे वाटेल हे आवर्जून नमूद केले. संमेलन गीताचं लोकार्पण करायचं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला विठ्ठल वाघ सरांचंच नाव डोळ्यासमोर आलं. याचं कारण म्हणजे त्यांनी मराठी कवितेसाठी आणि गीतांसाठी दिलेलं मोठं योगदान. त्यांनी काया मातीत मातीत तिफन चालते ही एकच कविता लिहिली असती, बाकी काही लिहिलं नसतं तरी चाललं असतं. म्हणजे नाचरे मोरा इतकंच काया मातीत मातीत तिफन चालते हे गीत ऐकल्याशिवाय कुठल्याही पिढीला मोठं होता येत नाही, इतकं सरांचं मोठं योगदान आहे. आणि विदर्भातला हा कवी. आणि एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की काव्य वाचनाची परंपरा रवी किरण मंडळाने सुरू केली. नंतर ती पालखी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट यांनी खांद्यावरती घेतली. आणि ही पिढी थकल्यानंतर ती पालखी रामदास फुटाणे, फमू शिंदे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे या मंडळींनी घेतली आणि मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. हे सरांचं खूप मोठं योगदान आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की स्थानमहात्म्य नावाची एक गोष्ट आहे, पण अकोल्यासारख्या ठिकाणी राहून संबंध मराठी जगताला माहीत असलेला कवी म्हणून विठ्ठल वाघांचा उल्लेख केला, कारण त्या मातीचा सुगंध घेऊन यायला. साताऱ्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या ह्या संमेलन गीताची संकल्पना श्री विनोद कुलकर्णी यांची आहे. गीत श्री राजीव मुळे यांनी लिहिले आहे. विनोद कुलकर्णी सरांचा मी फार आभारी आहे, कारण संमेलन गीत असतं हेच मला त्यांनी बोलवून सांगितलं तेव्हा कळलं. आणि मग आम्ही चर्चेला बसलो की काय काय याच्यामध्ये यायला हवं. काय पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सातारच्या संमेलनाच्या नगरीचं नाव हे जे आपले संभाजीपुत्र शाहू आहेत त्यांच्या नावावरून आपण केलं आहे. स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज संमेलन नगरी अशा या नगरीमध्ये ते संमेलन होणार आहे. जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची जी चळवळ चालू होती ती साताऱ्यातून सुरू झाली. साताऱ्यातून 1,00,000 पत्र पंतप्रधानांना गेली. साताऱ्यातले कार्यकर्ते दिल्लीत जाऊन तिथं धरणे आंदोलनाला बसले. म्हणजे एका बाजूने संशोधनात्मक काम सुरू होतं, त्याच्यावरती रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू होतं, आणि दुसऱ्या बाजूनी अशा बाजूनी आंदोलनात्मक सुद्धा काम सुरू होतं. ते साताऱ्यातून झालं आणि त्या साताऱ्यात हे संमेलन होणार. हे इतके सगळे योगायोग जुळून आलेले आहेत. त्यामुळं या संमेलनाला गाणं हवंच आणि या सगळ्याचा उल्लेख असणारं गाणं हवं. ही खरंच फार अवघड जबाबदारी होती. या गाण्याला संगीत श्री सुनील यादव यांनी दिले असून श्री विनल देशमुख व राजेश्वरी पवार यांनी हे गाणं गायले आहे. मराठी साहित्य संमेलनच्या शतकपूर्व संमेलनाचं हे संमेलन गीत मला साताऱ्याच्या बाजूने मांडता आलं आणि खरंच मला गर्व आहे, कारण की मी साताऱ्याचा आहे पण मी आता पुण्यात राहतो, पण सातारकर म्हणून मी गर्व बाळगतो. आणि हे संमेलन गीत मला गाण्याची संधी उपलब्ध करून दिली सरांनी, त्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे. आणि बोलणार नाही, फक्त एक ती जी टॅगलाईन आहे तुमच्यासमोर गाऊन दाखवतो. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन